सर्वात मोठी मदत महात्मा गांधींना केलेली आर्थिक मदत भारतातला स्वातंत्र्य मिळवताना ती जमनालाल बजाज यांनी केली। विनायकराव बुसकुटे हे त्यावेळेस पुण्यातील एक मोठे पत्रकार होते। त्यांनी हा मुद्दा ऐकला आणि त्यांनीच काय केलं, मुळशी सत्याग्रहाचा जो लढा होता त्या लढ्याची सुरुवात केली। पांडुरंग महादेव बापट जे होते त्यांना मुळशी सत्याग्रहात केलेल्या नेतृत्वामुळे सेनापती ही पदवी मिळाली आणि वल्लभभाई पटेल यांना बारडोली सत्याग्रहात त्यांनी केलेल्या नेतृत्वामुळे सरदार ही पदवी मिळाली। विद्यार्थी मित्र हो नमस्कार। व्हेनेटर करिअरच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक सचिन सत्रे आपलं मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्र हो, या प्लॅटफॉर्मवरती आपण भारतातील जवळजवळ सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त असं सामान्य ज्ञान बघत आहोत। त्या अंतर्गत मी तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास हा घटक शिकवत आहे। आधुनिक भारताचा इतिहास या अंतर्गतही आपण युरोपियनांचे भारतातील आगमनापासून ते पुढे 1857 उठाव, काँग्रेसची स्थापना, ते मवाळ काँग्रेस, जहाल काँग्रेस आणि महात्मा गांधींचे सुरुवातीचे सत्याग्रह तसेच असहकार चळवळ इथपर्यंत माहिती बघितलेली आहे। पण या दरम्यानच असहकार चळवळ महात्मा गांधींची झाल्यानंतरच्या काही कालावधीत महात्मा गांधीं व्यतिरिक्त भारतातील काही महत्त्वाच्या नेत्यांनी काही सत्याग्रह केले। त्या सत्याग्रहांची माहिती आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत। तर करूया सुरुवात। महात्मा गांधीं व्यतिरिक्त इतर नेत्यांनी केलेले सत्याग्रह। तर बघा, पहिला सत्याग्रह आहे तो झेंडा सत्याग्रह। मुद्दा लक्षात ठेवा, 1920 ते 1922 या कालावधीत असहकार आंदोलन झालं आणि 1922ला असहकार आंदोलन मागे घेतल्यानंतर असहकार आंदोलनात जी हिंसा झाली त्या हिंसेला जबाबदार धरून महात्मा गांधींना अटक करण्यात आली आणि 1922ला काय झालं, महात्मा गांधींना 6 वर्षांचे तुरुंगवासाची शिक्षा झाली। त्यामुळे 1922ला महात्मा गांधी येरवडेच्या कारागृहात त्यांना बंद करण्यात आलं। मग त्यानंतर 1923 मध्ये महात्मा गांधी तुरुंगात असताना हा झेंडा सत्याग्रह झाला। तर हा झेंडा सत्याग्रहाचं मुख्य केंद्र बघा, मुख्य केंद्र कोणतं होतं हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। मुख्य केंद्र होतं ते म्हणजे मध्य भारत। मध्य भारत झेंडा सत्याग्रहाचं मुख्य केंद्र होतं मध्य भारत। मध्य भारतात झेंडा सत्याग्रह झाला आणि हा झाला कधी, तर 1923 या वर्षी। आणि झेंडा सत्याग्रहाचं मध्य भारतामधलं महत्त्वाचं मध्य ठिकाण कोणतं आहे, नागपूर। तर याचं मुख्य केंद्र होतं कोणतं, नागपूर। मुख्य केंद्र होतं नागपूर। झेंडा सत्याग्रहाचं मुख्य केंद्र होतं नागपूर आणि इतर केंद्र कोणती, नागपूर जवळच असलेलं मध्य प्रदेश मधलं हे ठिकाण आहे जबलपूर। मध्य प्रदेश मधलं ठिकाण आहे जबलपूर। मुद्दा लक्षात घ्या, ज्यावेळी हा झेंडा सत्याग्रह झाला त्यावेळी नागपूर हे सीपी अँड बेरार या प्रांतात होतं। सेंट्रल प्रोव्हिन्सीज अँड बेरार या प्रांतात होतं, म्हणजे मध्य प्रांत आणि वराड म्हणून एक प्रांत होता, त्याचीही नागपूर राजधानी होती, मध्य प्रांतामध्ये होतं। आणि मध्य प्रांतामध्येच दुसरं ठिकाण होतं जबलपूर। अशा 2 शहरांमध्ये काय झालं, झेंडा सत्याग्रह झाला, पण त्याचं मुख्य केंद्र होतं नागपूर। आणि यामध्ये सहभागी नेते कोण कोण झालेले होते, झेंडा सत्याग्रहात महत्त्वाचे सहभागी झालेले नेते कोण होते, तर सरदार पटेल, सरदार वल्लभभाई पटेल, जमनालाल बजाज हे खूप मोठे उद्योगपती होते, ते महात्मा गांधींचे अनुयायी होते आणि स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधींची चळवळ, कारण कोणतीही चळवळ करायची म्हटलं तर त्या चळवळीला पैसा लागतो। पैसा आणणार कुठून, तर महात्मा गांधींनी जी चळवळ केली त्या चळवळीला पैसा पुरवण्याचं काम ज्या महत्त्वाच्या लोकांनी केलं त्यामध्ये जमनालाल बजाज यांचं स्थान वरच आहे। सर्वात मोठी मदत महात्मा गांधींना केलेली आर्थिक मदत भारतातला स्वातंत्र्य मिळवताना ती जमनालाल बजाज यांनी केलेली। सरदार पटेल पण ह्या झेंडा सत्याग्रहात होते, जमनालाल बजाज होते। त्यानंतरचे नेते आहेत सी राजगोपालाचारी, हे पण झेंडा सत्याग्रहात सहभागी होते। त्यानंतर राजेंद्र प्रसाद आणि विनोबा भावे हे नेते झेंडा सत्याग्रहामध्ये सहभागी होते। तर महात्मा गांधी व्यतिरिक्त झालेला हा महत्त्वाचा असा सत्याग्रह आहे। याची आपण माहिती बघितली। आता पुढे जाऊया।
त्यानंतर महात्मा गांधी ज्या सत्याग्रहात नव्हते असा सत्याग्रह म्हणजे हा मुळशीचा सत्याग्रह. मुळशी सत्याग्रह हा झाला सध्याच्या पुणे जिल्ह्यात. जिल्हा पुणे, बघा जिल्हा पुणे, पुणे जिल्ह्यामध्ये झालेला हा मुळशी सत्याग्रह आहे. हा चालला 1921 ते 1924 असा 3 वर्षे चाललेला हा महत्वाचा सत्याग्रह आहे. आणि या सत्याग्रहाचं वैशिष्ट्य काय आहे तर हा धरणग्रस्तांसाठीचा जगातील पहिला सत्याग्रह आहे. जगातील पहिला सत्याग्रह आहे. बघा मुळशी सत्याग्रह हा धरणग्रस्तांसाठीचा जगातील पहिला सत्याग्रह आहे. लक्षात घ्या, धरणग्रस्तांसाठीचा जगातील पहिला सत्याग्रह आहे. आणि याचं महत्वाचं कारण काय आहे, मुळशी सत्याग्रह का झाला तर मुळा, बघा नद्यांची नावं लक्षात ठेवा, मुळा आणि निळा. अनेकांच्या डोक्यात येतं मुळा आणि मुठा असं लक्षात येतं, पण हे धरण होणार होतं कोणत्या, मुळा आणि निळा नद्यांच्या संगमावर टाटा कंपनीकडून. मुळा आणि निळा नद्यांच्या संगमावर टाटा कंपनीकडून, टाटा कंपनीची सध्या टाटा कंपनी आहे तीच टाटा कंपनी, त्या टाटा कंपनीकडून काय होतं धरण बांधण्याचं नियोजन होतं. एक धरण बांधलं जाणार होतं आणि तसेच त्या धरणावरच काय केला जाणार होता, जलविद्युत प्रकल्प सुरू केला जाणार होता. मुद्दा लक्षात घ्या, स्वातंत्र्यपूर्व काळात 1920च्या दरम्यान टाटा हे आपल्या भारतातील सर्वात मोठे उद्योगपती होते. टाटा हे भारतातील सर्वात मोठे उद्योगपती होते आणि त्यांचं महत्वाचं जे औद्योगिक केंद्र होतं ते म्हणजे मुंबई होतं. त्यांचं उद्योगाचं स्थान मुंबई होतं आणि मुंबईमध्ये जे त्यांचे उद्योगधंदे होते त्याला वीज पुरवठा करण्यासाठी त्यांना काय पाहिजे होते, जलविद्युत प्रकल्पाची त्यांना गरज भासत होती. आणि त्यासाठी त्यांना ठिकाण जवळ सापडलं ते पुणे जिल्ह्यातलं मुळशी, सध्या मुळशी धरण आहे त्याच्यावर तो प्रकल्प अजूनही आहे. तिथं प्रकल्प उभारण्यासाठी त्यांना ठिकाण सापडलं. पण हे धरण उभारल्यामुळं या मुळा आणि निळा या नद्यांच्या संगमावर असं धरण बांधल्या गेल्यामुळं जलविद्युत प्रकल्पासाठी काय होणार होतं तर 54 गावे, बघा जवळजवळ किती गावे, 54 गावे पाण्याखाली जाणार होती. किती, 54 गावे पाण्याखाली जाणार होती. म्हणजे 54 गावे पाण्याखाली जाणार होती म्हणजे एवढी गावातील लोक विस्थापित होते. तेवढी गावं पाण्याखाली गेल्यानंतर त्या लोकांची घरे जाणार किंवा अजून जमिनी जाणार किंवा राहण्यासाठी केलेल्या सगळ्या सोयी सुविधा जाणार. त्यामुळे या लोकांनी काय केलं, या धरणाला विरोध केला. तर याची माहिती आपण पुढल्या स्लाइडमध्ये बघूया. मग ही 54 गावे जी मुळशी धरण बांधलं जाणार होतं त्यामुळं 54 गावे जी त्या धरणाच्या पाण्याखाली जाणार होती त्यांनी विरोध केल्यानंतर या 54 गावातील लोकांचा आक्रोश पहिल्यांदा ऐकला तो विनायकराव बुसकुटे यांनी. 54 गावातील लोक होती त्यांचा आक्रोश ऐकला विनायकराव बुसकुटे यांनी. विनायकराव बुसकुटे हे त्यावेळेस पुण्यातील एक मोठे पत्रकार होते. त्यांनी हा मुद्दा ऐकला आणि त्यांनीच काय केलं, मुळशी सत्याग्रहाचा जो लढा होता त्या लढ्याची सुरुवात केली. मुळशी सत्याग्रहाच्या लढ्याची सुरुवात कोणी केली, विनायकराव बुसकुटे यांनी केली. त्यानंतर याचा सत्याग्रह ज्यावेळेस करायचा ठरला, मुळशी धरणाच्या जे बांधकाम चाललं होतं, जे खोदकाम चाललं होतं त्या ठिकाणी सत्याग्रह करायचं ठरलं. तर त्यातले पहिले सत्याग्रही कोण होते हे लक्षात ठेवा. मुळशी सत्याग्रहातले पहिले सत्याग्रही कोण होते तर शंकरराव देव. शंकरराव देव हे सुद्धा महाराष्ट्रातील खूप मोठे नेते होते. शंकरराव देव हे सुद्धा महाराष्ट्रातील खूप मोठे नेते होते. तर मुळशी सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही कोण आहेत, शंकरराव देव, हे लक्षात ठेवा. आपण या सत्याग्रहाचं खऱ्या अर्थानं नेतृत्व किंवा प्रभावी नेते म्हणून कोण पुढे आलं, या सत्याग्रहावेळी प्रभावी नेते म्हणून पुढे आले सेनापती बापट, सेनापती पाम बापट. बघा म्हणजे इथं तिघांची नावं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. खरं तर मुळशी सत्याग्रहाशी इतिहासात सर्वात जास्त नाव कुणाचं जोडलं गेलेलं आहे तर ते म्हणजे सेनापती पाम बापट. पाम बापट म्हणजे लक्षात घ्या, पा म्हणजे पांडुरंग, म म्हणजे महादेव, बापट. तर सेनापती बापट यांचं नाव लक्षात ठेवा, पांडुरंग महादेव बापट. त्यांचंच नाव मुळशी सत्याग्रहाशी जोडलं जातं. पण मुलांना फसवण्यासाठी वेगळे प्रश्न विचारतात, त्यामुळे आपण लक्षात काय ठेवणं गरजेचं आहे तर मुळशी सत्याग्रहाचा जो लढा झाला त्याची सुरुवात कोणी केली, विनायकराव बुसकुटे यांनी केली. आणि मुळशी सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही होते शंकरराव देव आणि सत्याग्रहातील प्रभावी नेतृत्व मात्र होतं सेनापती पाम बापट म्हणजे सेनापती पांडुरंग महादेव बापट.
तर सेनापती पांडुरंग महादेव बापट यांनी जे ह्या मुळशी सत्याग्रहात धैर्य दाखवलं आणि जे प्रभावी नेतृत्व केलं, त्यामुळं मुळशीकरांनी त्यांना एक पदवी दिली. मुळशीकरांनी सेनापती बापट यांना कोणती पदवी दिली? सेनापती. म्हणजे मुळशी सत्याग्रहाच्या आधी सेनापती बापट हे काय म्हणून ओळखले जायचे? तर पांडुरंग महादेव बापट म्हणूनच ओळखले जायचे. सेनापती बापट हे पांडुरंग महादेव बापट म्हणूनच ओळखले जायचे. पण मुळशी सत्याग्रहात त्यांनी केलेल्या नेतृत्वामुळं त्यांना जनतेने, मुळशीच्या जनतेने, मुळशी भागातल्या जनतेने त्यांना काय पदवी दिली? सेनापती ही पदवी दिली. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर सेनापती बापटांनी जे मुळशी सत्याग्रहात काम केलं त्यामुळे त्यांना 7 वर्ष शिक्षा झाली. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यांना किती? 7 वर्ष शिक्षा झाली. तर मुद्दा लक्षात ठेवा, मी फक्त इथं 7 वर्ष सक्त मजुरी झाली एवढंच दिलेलं आहे. पण मुळशी सत्याग्रहादरम्यान सेनापती बापट यांना 3 वेळा शिक्षा झाली. 3 वेळा शिक्षा झाली. त्यामधील सर्वात मोठी शिक्षा म्हणजे 7 वर्षे सक्त मजुरी ही आहे. सर्वात मोठी शिक्षा 7 वर्षे सक्त मजुरी आहे. आणि मुळशी सत्याग्रहाचा परिणाम काय झाला बघा. मुळशी सत्याग्रहाचा परिणाम काय झाला तर हा लढा अपयशी ठरला. हा लढा काय झाला? अपयशी ठरला आणि अखेर धरण झाले आणि 52 गावे पाण्याखाली गेली. मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की 54 गावे काय जाणार होती? पाण्याखाली जाणार होती. पण या लढ्यामुळे फक्त 2च गावे वाचली आणि उर्वरित 52 गावे मात्र पाण्याखाली गेली आणि मुळशीचा सत्याग्रह अपयशी ठरला. तर विद्यार्थी मित्रांनो, हा मुळशी सत्याग्रह अपयशी का ठरला याचं थोडक्यात मी तुम्हाला स्पष्टीकरण देतो. तर हे मुळशीचं आंदोलन सुरू असतानाच त्या जी 54 गावे होती त्या 54 गावातील शेतकऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली की टाटांसारखा एकतर भारतातील सर्वात मोठा उद्योगपती आणि त्याला इंग्रजांची साथ, अशामुळे इथं धरण होणारच आणि आपली जमीन ही पाण्याखाली जाणारच. म्हणून या सत्याग्रहाच्या दरम्यान मुळशी भागातल्या त्या 54 गावातल्या अनेक शेतकऱ्यांनी काय केले? आपल्या जमिनी विकल्या. आणि त्या जमिनी घेतल्या कोणी? तर वेगवेगळ्या सावकारांनी विकत घेतल्या. कारण सावकारांच्याकडेच पैसा होता. सावकारांनी जमीन विकत घेतल्या आणि पुढं या सावकारांनीच काय केलं तर शेतकऱ्यांनी घेतल्या कमी किमतीनं, पण सरकारला किंवा टाटा कंपनीला त्याच्या 5 पट 10 पट अशा किमतीने टाटा कंपनीला त्या जमिनी विकल्या. त्यामुळे टाटा कंपनीला काय झालं? धरण बांधणं सोपं झालं. त्याचबरोबर या धरणात ज्यांच्या जमिनी जात होत्या असे काही लोक, असे काही शेतकरी हे 54 गावांच्या बाहेरचे सुद्धा होते. त्यांनी पण काय केलं? टाटांना ह्या कंपनी विकल्या. त्यामुळे टाटांना तिथं धरण बांधणं सोपं गेलं आणि ते धरण झालं आणि हा लढा अपयशी ठरला. हा लढा अपयशी ठरला आणि 52 गावे मात्र पाण्याखाली गेली. तरी हा लढा तिथून पुढं जे जगभरात धरणग्रस्तांसाठीचे जे लढे झाले त्या सर्व लढ्यांना प्रेरणादायी असा हा लढा ठरला. तर अशा पद्धतीने हा दुसरा आपण एक सत्याग्रह बघितला ज्यामध्ये महात्मा गांधी सहभागी नव्हते, पण इतर लोकांनी याचं नेतृत्व करून हा सत्याग्रह गाजवला. पुढला बघूया. तर बारडोली सत्याग्रह या दरम्यानच झालेला बारडोली सत्याग्रह. खरं तर बारडोली हा जो शब्द आहे तो मी तर लिहितो असा पाहिजे. पण काय नाही, तुम्हाला समजलं म्हणजे झालं. आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर बारडोली सत्याग्रह झाला 1927 ला. याचं कारण काय? बारडोली सत्याग्रह झाला 1927 ला. तर हा कुठं झाला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बारडोली सत्याग्रह झालेला आहे कुठं? गुजरातमध्ये. बारडोली सत्याग्रह झाला गुजरातमध्ये, ज्यामध्ये महात्मा गांधींचा सहभाग नव्हता त्यावेळी. तर बघा बारडोली सत्याग्रहाचं महत्वाचं कारण काय? कारण काय होतं तर बारडोली म्हणजेच गुजरात, म्हणजे गुजरातमध्ये झाला. आत्ताच मी सांगितलं बारडोली गुजरात येथील दुष्काळात ब्रिटिशांनी शेतसारा स्थगित न करता तो 25% वाढवला. म्हणजे 1927 ला गुजरात मधल्या बारडोली भागात किंवा गुजरातमध्ये दुष्काळ पडला होता आणि या बारडोली भागात काय झालं तर दुष्काळ पडल्यानंतर शेतसारा म्हणजे शेतीवर आकारला जाणारा कर किंवा शेती उत्पन्नावर आकारला जाणारा टॅक्स हा कमी करण्याऐवजी किंवा माफ करण्याऐवजी काय केला? शेतीवरचा टॅक्स किंवा शेतसारा हा 25%नं सरकारनं वाढवला. 25%नं वाढवला. त्यामुळे काय झालं तर बारडोली भागातले शेतकऱ्यांमध्ये सरकारविरुद्ध असंतोष निर्माण झाला आणि त्याच्या विरुद्धच हा सत्याग्रह झाला, बारडोली सत्याग्रह. तो झाला 1927 ला. आणि या बारडोली सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं? नेतृत्व केलं वल्लभभाई पटेल यांनी.
बारडोली सत्याग्रहाचं नेतृत्व केलं वल्लभभाई पटेल यांनी. आणि दुसरा मुद्दा इथं लक्षात घेणं गरजेचं आहे, बारडोली सत्याग्रहात वल्लभभाई पटेल यांनी जनतेचं जे नेतृत्व केलं त्यामुळेच त्यांना काय झालं तर सरदार ही तिथल्या जनतेनं पदवी दिली. बारडोलीच्या जनतेनं सरदार पटेल यांना म्हणजे वल्लभभाई पटेल यांना सरदारी पदवी दिली तिथल्या नेतृत्वामुळे. म्हणजे बघा आपण दोन मुद्दे बघितले. एक तर पांडुरंग महादेव बापट जे होते त्यांना मुळशी सत्याग्रहात केलेल्या नेतृत्वामुळं सेनापती ही पदवी मिळाली. आणि वल्लभभाई पटेल यांना बारडोली सत्याग्रहात त्यांनी केलेल्या नेतृत्वामुळं सरदार ही पदवी मिळाली. तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपण महात्मा गांधींव्यतिरिक्त इतर नेत्यांनी केलेले सत्याग्रह बघितले. हे सत्याग्रह सर्वसाधारण 1923 ते 1927-28 पर्यंतचे सत्याग्रह होते. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.